नमस्कार मित्रांनो, विपाच्या माझघरमध्ये आपलं स्वागत आहे. मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवत आहे बिसी बेली भात. बिसी बेली भात हा साऊथ इंडियनमध्ये जास्ती खाल्ला जातो, पण हा खूप पौष्टिक असतो. चला बघूया त्याची रेसिपी. सर्वप्रथम एका बॉलमध्ये तांदूळ घेते आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता. मी बासमती राईस घेते आहे. 1-1.5 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी मी मूग डाळ टाकते आहे आणि साधारण अर्धी वाटी मी तूर डाळ टाकते आहे आणि अर्धी वाटी मी मसूर डाळ पण टाकणार आहे ह्याच्यामध्ये. हे ऑप्शनल आहे, तुम्ही जर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल मसूर डाळ. हे सगळं मिक्स करून आपण धुवून ठेवून द्यायचं आहे. आता मी कुकरमध्ये तेल टाकते आहे. कुकरमध्ये शक्यतो हा भात करायचा, कारण तो असा चिकट मऊ झाला पाहिजे, त्यामुळे कुकरमध्येच करायचा. ह्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतरून आपण जसं आपलं साधं वरणाला फोडणी देतो तशी याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची. पण मी पहिलं ह्याच्यामध्ये लसूण टाकणार आहे, कारण लसूणचा फ्लेवर असा छान येतो, म्हणून जिरी मोहरीच्या आधी मी लसूण टाकणार आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी टाकते आहे जिरं मोहरी. हे सगळं चांगलं गरम होऊन तडतडून द्यायचं छान. आता त्याच्यामध्ये मी कांदा टाकते आहे. कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला. मी आता इथं साधारण 6 कांदे घेतलेले आहेत. त्याचे मी 4च भाग केलेले आहेत. जास्ती कट केलेला नाही आहे मी कांदा. मी जेवढा कट केला होता तेवढा मी सगळा कांदा याच्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि कांदा आपण छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यावरती थोडासा सुटेल तो, आणि शिजल्यावरती तर तो सगळं असं एकत्रच मिळून येतो. त्याच्यामुळे मी याचा जास्ती कांदा कट काय केलेला नाही आहे. तुम्हाला जर कट करायचा असेल तर तुम्ही कट पण करू शकता. छोटे छोटे कांदे घेतले होते आणि त्याचे 4च भाग केले होते. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून मी मीठ टाकते आहे. आणि परत आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. कांदा छान असा परतून द्यायचा, मगच आपण ह्याच्यामध्ये बाकीचे भाज्या थोड्या थोड्या करून ॲड करणार आहोत. तर मी ह्याच्यामध्ये बटाटा टाकते आहे, कारण बटाटा पण थोडासा परतून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे पहिला ह्याच्यामध्ये बटाटा टाकते आहे. ह्याच्यामध्ये आपण भरपूर साऱ्या व्हेजीस टाकणार आहोत. तुमच्याकडे जर मी जे टाकते ते व्हेजीस नसतील तर तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते व्हेजीस तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. कोणत्याही आपण भाज्या ह्याच्यामध्ये टाकू शकतो. जर आपल्याकडे भाज्या नसतील, तुम्ही साधा कांदा आणि टोमॅटो टाकून सुद्धा हा भात केला तरीसुद्धा तो खूप सुंदर लागतो. त्याला काही तुमची जास्ती असे वेगळं इन्ग्रेडियंट्सच पाहिजे, त्याच्यामध्ये असं काही कंपल्शन बिलकुल नाही आहे. आता मी याच्यामध्ये टोमॅटो टाकते आहे. टोमॅटो थोडे भरपूर घ्यायचे. मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो मात्र भरपूर घ्यायचे, कारण भाताला असं टेस्ट छान येते टोमॅटो छान असं जास्त टाकल्यावरती. त्याच्यामुळे मी असं मोठे 3 टोमॅटो घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये टोमॅटो पण छान परतून घ्यायचा. टोमॅटोचे पण मी मोठे मोठेच काप केलेले आहेत, कारण आपण कुकरला लावणार आहे, ते सगळं ते मिसळून येणार आहे. त्याच्यामुळे ह्याचे पण मी बारीक काप केलेले नाही. तर हे छान परतून द्यायचं आपल्याला. टोमॅटो पण असं छान असं गळला पाहिजे, त्याच्यामुळे परतून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये मी ढोबळी मिरची टाकते आहे. मी 1च ढोबळी मिरची घेतलेली आहे. बीन्स घेतलेले आहेत मी 4. फ्लावर घेतलेली आहे मी, छोटासा तुकडा घेतला आहे फ्लावरचा. आणि मटारसुद्धा घेतलेला आहे. आताच्या सीझनला मटार आपल्याकडे इझिली अवेलेबल होतो, त्याच्यामुळे मी मटार पण घेतलेला आहे. आता आपण हे सगळ्या भाज्या व्यवस्थित
असा फ्राय करून कुकरमध्ये असं मस्त परतून घेणार आहोत, कारण जे आपण मीठ टाकलेलं आहे त्याचं पण छान असं त्याला फ्लेवर आली पाहिजे. आणि आपण ह्याच्यामध्ये अजून पाणी वगैरे काही घातलेलं नाही आहे, हे तेलामध्येच परतत गेलेलं आहे. छान व्यवस्थित परतत आलेलं आहे. बघा बटाट्याचा पण कलर चेंज झालेला आहे, तो पण थोडासा शिजत आला आहे. तर आता आपण याच्यामध्ये मसाले घालूयात. मी घातले हळद, लाल तिखट, आता याच्यामध्ये मी सांबार मसाला टाकते आहे. तुमच्याकडे बिसीबेली भातचा मसाला जरी असेल तरी तुम्ही टाकू शकता, पण इथं मला अवेलेबल नाही झाला म्हणून मी याच्यामध्ये सांबार मसाला टाकते आहे. चिंच टाकते आहे. आणि आता हे व्यवस्थित मसाले भाज्यांना लागले गेले पाहिजेत म्हणून आपण परत यांना थोडंसं परतून घेणार आहोत. आता मी जो तांदूळ तुम्हाला दाखवले होते प्रमाण, ते मी धुवून घेतलेलं आहे, ते आता मी याच्यामध्ये टाकते आहे. तांदूळ आणि डाळचं सगळं मिक्सर केलं होतं आपण, ते आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. ह्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट, आपण जेवढं भाताला पाणी लावतो, भात कुकरला लावताना त्याच्यापेक्षा डबल पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. पाणी व्यवस्थित टाकायचं आहे छान पद्धतीने. आणि भाताला जेवढ्या आपण शिट्ट्या घेतो त्याच्यापेक्षा डबल शिट्ट्या आपल्याला ह्याच्यासाठी घ्यायच्या आहेत. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. डबल पाणी टाकायचं, डबल शिट्ट्या घ्यायच्या. मग आपण ते जास्ती कुक झालं पाहिजे, भाज्या पण जास्ती कुक झाल्या पाहिजेत, राईस पण छान कुक झाला पाहिजे त्याच्यासाठी. तर ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित. मीठ मी आधीच टाकलं होतं कांद्याला, त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा मीठ ॲड करत नाही आहे. तुम्ही थोडंसं टेस्ट करून मीठची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. बघा तुम्ही बघू शकता मी किती पाणी घातलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कुकर लावायचं. बघूयात आपलं कुकर झाला आहे का, सगळं झालं आहे का, शिजून आलं आहे का बघूयात. बघा या पद्धतीत असं दिसतोय. तर मी ह्याला सगळ्याला व्यवस्थित असं मिक्स करणार आहे. बघा मस्त सगळं शिजून आलेलं आहे. मी ह्याला साधारण 6 शिट्ट्या घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये हे असं व्यवस्थित शिजून आलेलं आहे. सगळ्या भाज्या, वरण म्हणजे डाळ, भात सगळं मिक्स करून आलेलं आहे. मी ह्याला आता आणखी मिक्स करत आहे. मस्त मिक्स करून झालं की आपला बिसीबेली भात असं व्यवस्थित कन्सिस्टन्सीमध्ये येतो. मी याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी वगैरे काही ॲड करणार नाही आहे, कारण हे सगळं व्यवस्थित असं कन्सिस्टन्सी त्याला आलेली आहे. बघू शकता कसं टेम्पटिंग दिसतंय. चला तर आपण ह्याला आता सर्व करूयात. तर मी डिश घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण भात ॲड करूयात. कसा मस्त दिसतोय आपला बिसीबेली भात. किती पटकन झाले आहे. तुम्ही जर तुमचं कम्फर्ट फूड म्हणून ह्याला ॲड केलं तरीसुद्धा आपल्याला चालणार आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं लिंबू, कोथिंबीर करून आपण ॲड करू शकतो, किंवा तसा जरी तूप टाकून आपण खाल्ला तरीसुद्धा तो खूप छान लागतो. त्याच्यामध्ये मी तूप ॲड करते आहे. रेडी टू ईट झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला माझी बिसीबेली भातची रेसिपी, मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. एन्जॉय युअर बिसीबेली भात.